नको तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलोय मजेदार पूर्णतः आतमध्ये तयारी करतो जेवणा बिवण्याची तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा सगळे मजेत ना? मला माहिती आहे मजेत असतील. पुन्हा एकदा घेऊन आलो नवीन ब्लॉग. आजचा ब्लॉग तुम्हाला माहिती थंबनेलवरूनच की आपल्या भावाचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने आपण चाललोय फार्म हाऊस विलावरती कर्जतला. सो मजा येणार आहे आज. थोडीशी घाई गडबड इतका चालू आहे सकाळपासून, म्हणजे तसं काय लग्नात जेवढी घाई गडबड असते ना तेवढी गडबड आणि घाई आमच्या आज बड्डेला चालली आहे. काही ना काही गोष्टी घडतात. सो मजा येते असं म्हणू शकतो. लेट्स सी. चला आता आपण जातोय. पहिले तर आपल्याला थोडं सामान घेतलेलं, अजून थोडं सामान घ्यायचं आहे. मग गिरीश आणि राज आपल्याला जॉईन करतील. राज थोडासा बाहेर आहे कारण की त्याला बाकीच्या गोष्टी आहेत, त्याच्या ऑफिस वगैरे त्या सगळ्या गोष्टी करून तो येणार आहे मागून. मी आणि गिरीश पुढे जाणार आहेत. सो चला निघूया आपण आता पुढच्या वाटचालीसाठी. लेट्स गो. सीएनजी संपली. सीएनजीचा तो बटनाचा इश्यू झालाय ना काहीतरी, तो बटन तसं झालं त्यामुळे टाकली नाही सीएनजी. तिथे जेवायला गेलो काय आलं त्याच्यामध्ये? कसला आता गाडीचा विषय काय? गाडीचा विषय काय नाही, ते जेवत होते ना. हां नाही त्याच्या आधीच नाही, इथं आपण चाललो तेव्हा काय आलं मला काय माहिती नाही. तर गाडीचा काहीतरी विषय आला माहीत नाही. सीएनजी तर पूर्ण संपले पण पेट्रोल मी टाकून आणलंय. मित्राने अशा प्रकारे आता तिला ट्रान्सफर करायला लावले सीएनजीवर. गिरीश तुझा आहेच ते. आता 5 वाजायला आले तरी आम्ही इथंच आहेत. घामानी भरला काय रक्तानी कशा लागला इथं काय लागू नको बरं. तू सीएनजी चालू होती, एकदाशी चालू आली म्हणजे आयुष्यात पुढे जाईल, नाही तर काय नाही होणार. तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलोय या अशा घमासाम सुंदर अशा विलामध्ये. 3 BHK विला आहे विथ प्रायव्हेट पूल आणि इकडे पण सारे विलाच आहेत लागूनच. बारीक खेळ सुरू झाला. मला काय विचार नाही तुम्ही आता मी कोण आहे? मी होतो लाईट चालू करायला. मित्रांनो याचा वरचा टॉप 1 नंबर लागेल, मजा येईल तिकडे गेल्यानंतर समजेल. बाकी हा एकदम डिसेंट 1 नंबर आहे. इथं झुला भिला बाजूला पूल. रात्री खरी मजा येणार यार. रिलॅक्स जिंदगी मजेदार. सो आता आम्ही पहिले पूर्णतः आतमध्ये तयारी करतो जेवणा बिवण्याची. सगळं जे काही मच्छी त्याचा फ्राय बी करायचे. लय लेट झाले. आम्ही 2ला येणार होतो, 5 वाजलेत. सो आता पहिले जातो आम्ही, सगळी तयारी करतो आणि मग तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. मजा येणार आहे आणि खरी मजा इथे येणार आहे. चला आता जाऊया किचनचा ताबा घेऊया. किचनमध्ये काय काय विषय ते क्लिअर करूया. लेट्स गो. मी स्वतःला रेकॉर्ड करतोय. मी वैयक्तिक लेवलवरती 3.5 तास झाले मी स्वतःला रेकॉर्ड करतो. हे बघ रे. हॅपी बर्थडे मित्रा. भैया मेरे सगळी. तर मित्रांनो रात्रीचा व्ह्यू असा काहीतरी आहे. आजूबाजूला फार्म हाऊस विला सगळे बंद आहेत. फक्त आमचीच बुकिंग आहे आज. आता जायचं आपल्याला पूलमध्ये. जस्ट केक कट करून झाला इथे. ते गिरीश भाऊ बसले आतमध्ये. थोडं धपक्या पावला आणि आली. लेट्स गो. तेरी याद ना ओ मेरे साजना. मनी तो गुड मॉर्निंग. सकाळचा व्ह्यू असा आहे आणि मी असा आहे सकाळी. मजेदार झोप लागली. असं मन झोप लागल्यासारखीच वाटते. आता अंघोळ करायची आहे आणि कल्टी.com गाडीमध्ये सामान टाकतो कारण की आपल्या गाडीचा पण इश्यू आहे. कालच बघितला आहे, ती पेट्रोलवरती चालत नाही, सीएनजीवर चालते आणि सीएनजी कमी आहे. सो आता मला इथून निघून सीएनजी टाकून मग जायचं आहे. सो कसरत आहे. पटपट अंघोळ धुया, सामान टाकूया आणि निघूया. तर मित्रांनो फायनली आजचा दिवस संपत आलाय आणि आपण आता निघालो घरच्या दिशेला. जवळ आता वाजलेत 11 वाजायला आलेत आणि मस्त सनसेट काय सनराईज झालेला आहे. एवढा सकाळचा कधी धूप बी खाल्ला पण नव्हता. 1 नंबर लोकेशन आहे, मजेदार लोकेशन आहे. नेक्स्ट टाइम कधीतरी येऊ. चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बघत राहा विमान फितूर. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि फूड ब्लॉगलाही बघा. बाय बाय.